नमस्कार. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. हे वाक्य अर्थार्थी जिच्याबद्दल खरं ठरलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. अशी अत्यंत मितभाषी आणि तितकीच खंबीर असणारी रंगजाच्या माध्यमातून आपल्या पुण्यनगरीतल्या अनेक बेरंगी आणि जुन्या भिंतींवर रंगांचा साज चढवून त्यांचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेली आभाताई, अर्थात आभा भागवत, आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. पण या सगळ्याबरोबर तिची आणखी एक वेगळी ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे. ती म्हणजे तिच्यातल्या सुजाण आणि समंजस पालकाची. आभाताई एक पालक म्हणून का वेगळी आहे ते आज आपल्याला या मुलाखतीतून उलगडणार आहे. माझ्या दृष्टीने ते वेगळेपण तिला लाभलेल्या शोभाताई आणि अनिल भागवतांसारख्या प्रतिभावंत पालकांच्या छायेत निपजलेल्या बालपणात तर आहेच, पण ओजस आणि तुहीन यांचं ती जपत आणि फुलवत असलेल्या पालकत्वाच्या प्रवासात सुद्धा आहे. हे नेमकं काय वेगळेपण आहे ते जाणून घ्यायला उत्सुक आहात ना? चला तर मग जाणून घेऊया आभाताईच्या या अनकॉमन अपब्रिंगिंग विषयी तिच्याचकडून. पाहूया आभाताईची ही आगळी वेगळी छटा आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग या मराठी पॉडकास्टच्या आजच्या भागात. सादर आहे आभाताईची पेरेंटिंगवरची पहिली वहिली मुलाखत. आभाताई, कसं वाटतंय तुला आज पालकत्वाविषयी बोलायचंय म्हटल्यावर? खरं तर थोडंसं टेन्शन आलंय, कारण पालकत्वाविषयी मी कधी बोलले नाहीये. कृती करणं जेवढं सोपं वाटतं त्याच्यापेक्षा त्याच्याबद्दल बोलण्याचं नेहमीच टेन्शन येतं थोडंसं. तसं आहे. नाही, पण तुझं लिखाण इतकं उत्तम प्रतीचं असतं पालकत्वाविषयीचं. मी बरेच तुझे जे पोस्ट असतात त्याचं जे तू इंट्रोडक्शन लिहितेस त्यातूनच कळतं की ते विचार किती छान आहेत. ते फक्त आज तुला शब्दात मांडायचे आहेत. आणि चित्रकार आणि एक कलाकार म्हणून असलेली आभाताई सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज एक उत्तम पालक असलेली आभाताई आज आपण सगळ्यांसमोर आणणार आहोत. अगदी सुरुवातीला मला असा तुला प्रश्न विचारायचा आहे की पालकत्व ही प्रत्येकाच्या दृष्टीने एक वेगळी संकल्पना असते, तर तुझ्या दृष्टीने काय आहे पालकत्व म्हणजे? मला असं वाटतं की लहान मुलं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्याचा उत्सव असतो. पालक म्हणून मुलं आपल्यावर खरं तर खूप अवलंबून असतात. पालकाच्या भूमिकेतलं मोठं माणूस म्हणजे माझ्या मते एक विश्वासाची जागा असते, निखळ आणि निरपेक्ष प्रेमाची जागा असते आणि मार्गदर्शकाची जागा असते. जिथे गरज पडेल तिथे मुलांना हव्या त्या गोष्टी देणारं, योग्य अयोग्य असं मोकळेपणाने सांगणारं, असं हक्काचं स्थान म्हणजे पालक. त्यामुळे पालकत्व ही एक मोठी जबाबदारीची भूमिका वाटते. वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या बरोबरीने आपणही मोठं होणं, बदलणं आणि एकमेकांना भरपूर प्रेम देत राहणं म्हणजे पालकत्व असं मला वाटतं. तरीही माझ्या पालकत्वाच्या कल्पना अद्भुतरम्य म्हणजे रोमॅन्टिसाइज्ड अजिबात नाहीयेत. पालकत्व ही फक्त गोड गोड गोष्ट असू शकत नाही. त्याचे ताण येतात आणि जे सोडवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी मदत सुद्धा घ्यावी लागते. खूपच छान. मला खूपच आवडली ही व्याख्या. म्हणजे खरं तर मी प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक गेस्टला हा प्रश्न विचारते. पण इतक्या वेगवेगळ्या व्याख्या आणि जसं मी म्हटलं, की प्रत्येकासाठी ती वेगळी संकल्पना आहे. तर प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे प्रत्येकाची व्याख्या खूप छान आणि समर्पक असते असं मला प्रत्येक वेळेला जाणवतं. यानंतर मला ना तुझ्या पेरेंटिंग विषयी जाणून घ्यायचं आहे, की तू अतिशय प्रतिभावंत आई-वडिलांच्या हाताखाली जडण-घडण तुझी झालेली आहे. तर तुला काय वेगळंपण जाणवायचं लहानपणी? हो, हे अगदी खरं आहे. माझे आई-वडील दोघंही अतिशय जागरूक पालक होते, असं मला अजूनही जाणवतं. वडील नाहीयेत आता, आई आहे आणि आमच्या बोलण्यातून सुद्धा मला ते सतत जाणवतं. म्हणजे ह्या टप्प्यावर सुद्धा खरं म्हणजे आता मिड 40sमध्ये असताना खरं म्हणजे माझं पालकत्व करायला माझी आई आहे का मी तिचं पालकत्व करायला आहे, अशा स्टेजवर आहोत आम्ही. पण आमच्यातला संवाद खूप सहज होता कायमच, अगदी लहान असल्यापासून. आणि खऱ्या-खुऱ्या कौतुकाचा, अगदी मनापासून, पोटातून केलेल्या कौतुकाचा मी आणि माझ्या भावानी लहानपणापासून खूप आनंद घेतला. त्याच्यामुळे आमचं मूलपण खूप समृद्ध झालं पालक चांगले असल्यामुळे. लहानपणापासून आम्ही त्यांना नावाने हाक मारायचो बरं का. त्याबद्दल ग्रेट. आजूबाजूचे सगळेच जण भुवया उंचावायचे.
आजही मस्त. माझी मुलं मला आभा म्हणतात. यात मला वाह! काहीच चुकीचं वाटत नाही. पण अनेकांना ते कानाला अजून बोचतं. खरंय. पण त्या एका छोट्याशा नावाने हाक मारण्याच्या कृतीत खूप विश्वास आहे, मोकळेपणा आहे, बंधनमुक्त वातावरण आहे. अशा अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यात आहे. हे अनुभवल्याशिवाय नाही समजू शकत. जसं मित्र-मैत्रिणींचं असतं ना, की आपण सुद्धा एकमेकींना बोलताना म्हणलं ना, की "तू मला अगच म्हण बरं का शिल्पा" आणि हो. मी पण तुला अगच म्हणले. अगदी. तसं, की मित्र-मैत्रिणींचं असतं तसंच "अगं, अरे, मला म्हण." असा आग्रह आपण त्यांच्याजवळ धरतो आणि तरच तुमची मैत्री जवळची होते. तसं पालक आणि मुलांमधलं नातं असणं हे खूप सुंदर आहे. त्याला हं, अजिबात अनादराचा गंधही नाहीये. पण हं, लोकांना हं. असं वाटतं, की नावाने हाक मारणं मुलांनी पालकांना म्हणजे अनादर आहे का काय? पण हे आम्ही अगदी लहानपणापासून अनुभवलं मुलं म्हणून आणि आत्ताही मी आई म्हणून हे अनुभवते आहे. आमची घरची कधीच खूप श्रीमंती नव्हती. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. उलट लष्करच्या भाकऱ्या भाजण्यात माझे आई-वडील दोघंही तरबेज होते. असं आम्ही गमतीतही त्यांना अनेकदा म्हणायचो. पण कुठे आम्हाला काही कमी पडू दिलं नाही त्यांनी. मुलं म्हणून आमचे काही चोचले नसायचे. पण जे काही शिकायचं आहे, करून बघायचं आहे, त्याला त्यांची कधी ना नसायची. दोघांचीही इतरांना, समाजाला देण्याची खूप मोठी वृत्ती होती. मोठ्या-मोठ्या विचारवंतांशी, लेखकांशी, सामाजिक कार्यकर्त्यांची त्यांची मैत्री होती. त्यामुळे घरी येणं-जाणं होतं. त्यामुळे मोठी माणसं आम्हाला अगदी सहज भेटली. त्यातूनही नकळत आपण खूप शिकत जातो. काय योग्य, काय अयोग्य, माणसं कशी असतात. त्यामुळे लहानपणापासून वेगवेगळी माणसं भेटणं, जवळून बघणं आणि त्यांच्याबद्दल आपल्याच पालकांनी भरभरून बोलणं, या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. मीही माझ्या मुलांना माणसांना भेटवत असते, त्यांच्याबद्दल सांगत असते आणि त्यातूनही त्यांचं बरंच शिक्षण होत असतं, असं मला जाणवतं. त्यातून आम्हाला काय प्रकारची माणसं आवडतात, आवडत नाहीत, तुम्ही स्वतः कसे आहात, असे अनेक पैलू आपोआप उलगडत जातात आणि तसे गेले उलगडत. आणि एकूणच आयुष्यात स्वतःशी ओळख वेळेवर होते. हं. तुम्ही हरवून जात नाही आयुष्यात. खरंय. प्रतिभावंत आई-वडिलांची मुलं म्हणून जरी आम्ही वाढत होतो, तरी हे आवर्जून सांगायला आवडेल, की त्यांनी कधीही आमचा कब्जा घेतला नाही. ते मस्त. म्हणतील तसं करायला आम्हाला भाग पाडलं नाही. निर्णय हे आमचे असत. त्यांची मतं ते मोकळेपणाने नक्की मांडत, पण सक्ती कधीच करत नसत. याचा अर्थ अजिबात असा नाही, की आमच्यात मतभेद असत. पण मतभेद सुद्धा डौलदारपणे कसे हाताळायचे, ह्याचं कसं बसायला हवं, याच्यावरती त्यांचा विश्वास होता आणि त्यांना बघून आपोआप तो आमचाही बसायला लागला. या गोष्टीचे पालक म्हणून स्वतःलाही मला आठवण सतत करून द्यावी लागते. मस्त, मस्त. फारच छान. तू म्हणलीस तो मुद्दा मला खरंच पटला, की आताशा थोडंसं कधी कुठेतरी बाबाला अरे बाबा म्हणायचं आपले एक ट्रेंड सुरू झाले. पण अजूनही असं असतं अनेक ठिकाणी, की आईला अगं आई म्हटलं जातं, पण बाबाला अहो बाबाच म्हणायला लागतं अजूनही काही मुलांना. ॲक्चुअली माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे, की जेव्हा त्या काळात म्हणजे आपल्या लहानपणी काही क्षेत्र ही मुलांच्या किंवा बालकांच्या सुद्धा ना, यशस्वी किंवा आदर्श पालकत्वाच्या व्याख्येत बसणारी होती, की हे फील्ड्स म्हणजेच अगदी व्यवस्थित किंवा ह्याच्यातच करियर होऊ शकतं. तेव्हाच्या काळामध्ये मुलाला एक पर्यावरण शास्त्रज्ञ होण्यासाठी किंवा तुला एक चित्रकार होण्यासाठी जो पाठिंबा आणि प्रोत्साहन देणं, हा निर्णय ॲक्चुअली सोप्पा नसणार आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्याच बरोबर हेही सांग, की तुला सुद्धा एक मूल म्हणून ही अशी वेगळी वाट निवडताना काही पियर प्रेशर जाणवलं होतं का? किंवा जर जाणवलं असेल तर तू कसं डील केलंस त्याच्याशी? हो. शोनील म्हणजे माझा भाऊ, मोठा भाऊ 2.5 वर्षांनी मोठा आहे माझ्याहून. तो स्कॉलर होता. शाळेत, कॉलेजात सगळीकडे आणि बोर्डात आल्यामुळे विज्ञान शाखेत शिकत असल्यामुळे त्यांनी डॉक्टर व्हावं असं आमचे आजी-आजोबा म्हणत आणि इतरही अनेक जण म्हणत. इनफॅक्ट त्यालाही काही काळ वाटत होतं, की मी आता मेडिकलला जाणार. कारण एवढे उत्तम मार्क मिळाले, की मेडिकलला जायचे अशी आपल्याकडे प्रथा होती. पण तो एकदा जंगलात जाऊन आला आणि वाघाचे पंजे त्याचे ठसे कसे घेतात, असा तो काहीतरी प्रकल्प होता. आणि तो बघून तो एवढा इन्स्पायर झाला, की तो म्हणला, की मला पर्यावरण क्षेत्रातच काम करायचंय. आणि तो असं म्हणतोय म्हटल्यावर कुठलेही वाद आणि मतभेद न होता त्यानी त्याला जे हवंय तेच त्यानी करायचंय, अशीच चर्चा घरी झाल्याची मला आठवते. मी शाळेतच होते तेव्हा. त्याचा निर्णय हा झाला तेव्हा. त्यामुळे माझा निर्णय अजून चालू होता. मला चित्रकार व्हायचं हे माझं पक्कं होतं. पण चित्रकलेतली माझी विशेष गती, नृत्य आणि गायनातली गती, लेखनाची आवड हे माझे आई-बाबा बघत होते.
त्यामुळे त्यांना माहीत होतं, की ही पक्की कलाकार मुलगी आहे, ती इतर हं, हं. कशात रमत नाही. हं, हं. आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, जसा माझ्या भावावर होता, तसाच. आणि अजून एक त्यांची व्हॅल्यू एक महत्त्वाची अशी होती, की पैसे मिळवण्यासाठी एखादा कोर्स निवडण्यापेक्षा जे आवडतं त्या क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि द मनी फॉलोज. पैसे राइट. येतातच, पैसे मिळतातच. आणि त्यांचा स्वतःचाही अनुभव असाच होता दोघांचा, की त्यांना जे आवडतंय तेच त्यांनी निवडलं आणि त्यात त्यांना पैसे मिळवण्यासाठी काही करावं लागलं नाही, ते आपोआप मिळत गेले. हा निर्णय सोपा नसतो याची मला अगदी कल्पना आहे. सगळ्यांच्या घरी काही अशी परिस्थिती असू शकत नाही. पैसे मिळवणं ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पण कोवळ्या वयात पालकांवर पूर्ण विश्वास असला, की मुलांनाही पालकांना जे वाटते ते योग्य वाटायला लागतं. त्यामुळे आम्ही निवडलेले शिक्षणाचे वेगळे पर्याय आमच्या दृष्टीने अगदी सहज निवडलेले होते. मग लग्नाच्या मार्केटमध्ये आल्यावर मात्र असं लक्षात आलं, की चित्रकार म्हणजे नेमकं काय करणार आहे ही मुलगी? हिला इतर काही जमलं नाही का? म्हणून ती चित्रकला शिकली का? असं शंका घेत लोकं. इतकी वर्ष आता यशस्वी चित्रकार म्हणून मी काम करते आहे, तरीही काही वर्षांपूर्वी मला एका माझ्या मित्राने विचारलं होतं, "म्हणजे तू हाउसवाईफ आहेस का?" हे मला खूप बोचतं. खरं म्हणजे कलाकार हा इतका खरं आहे. सेल्फ मेड असतो. तो किंवा हं. ती अखंड कलेच्या साधनेत विविध प्रकारे बुडलेले असतात. हो. पण 9 ते 6 तुम्ही नोकरी करत नसाल, तर तुम्ही वेळ वाया घालवताय. अशी सर्वसाधारण समजूत असते आणि ती चूक आहे. त्यावरून तुमची लायकीही अनेकदा अनेक जण ठरवतात. हे आपल्या समाजात ठराविक क्षेत्रांखेरीज काम करणाऱ्या माणसांना कमी लेखण्याची जी पद्धत आहे ना, ती अपुऱ्या माहितीमुळे आहे. असंच मला वाटत आलंय कायम. खरं आहे. पण अगदी खरं आमच्या आहे. आई-वडिलांना मी पैसे कसे मिळवीन ही कधीच चिंता नव्हती. त्यांच्या दृष्टीने मी आवडीचं काम मनापासून आणि झोकून देऊन करावं हे जास्त महत्त्वाचं होतं. असं म्हटलं ना तरी अजिबात अतिशयोक्ती होणार नाही, की दे नर्चर्ड पॅशन एंड सिन्सिरिटी इन बोथ देअर चिल्ड्रन. आणि पीअर प्रेशरबद्दल तू विचारलंस, तर हो. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर चित्रकार होताना आपल्याकडे 2 शाखा शिक्षणासाठी उपलब्ध आहेत. हं. एक तर कमर्शियल आर्ट किंवा दुसरी फाईन आर्ट. राइट. कमर्शियलला जास्त मागणी असते, कारण पैसे मिळवण्याची आशा त्यात आहे असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात दॅट इज अल्सो व्हेरी टफ. त्यामुळे फाउंडेशन इयर जे असतं चित्रकला शिक्षणात पहिल्या वर्ष, हां. ते संपल्यानंतर हे या 2 शाखांपैकी एक निवडायची असते. तर मी खरं फाउंडेशनला पहिली आलेले होते वाह! महाराष्ट्रात. वाह! पण तरीसुद्धा माझ्या वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता, की "तुला काय करायचंय? तुला जर का पेंटिंग आवडत असेल, तर कमर्शियलला जाऊन तुझं नुकसान होणार आहे." त्यामुळे माझी बरीचशी मित्रमंडळी कमर्शियलला गेली, पण मला खात्री होती, की मला पेंटरच व्हायचंय आणि मी पेंटिंग हां. निवडलं. आता मस्त. प्रत्येक निर्णयाचे काही फायदे असतात, तसे काही तोटेही आपण सोसतोच. पण माझा निर्णय योग्यच होता आणि मुख्य म्हणजे माझ्या वडिलांना चित्रकलेची चांगली जाण होती. त्यामुळे हं, हं. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेशी सामना करताना त्यांनी मला फक्त प्रोत्साहनच दिलं आणि तेच खूप महत्वाचं ठरलं असं वाटतं. ग्रेट. फारच छान. ॲक्चुअली मला असं वाटतं तेच खूप महत्त्वाचं असतं, की आई-वडिलांकडनं जर पॉझिटिव्ह एन्करेजमेंट मिळाली, तर त्याच्यातून जे मूल ग्रूम होतं ते फारच वेगळं निपजतं असं आपण म्हणू शकतो ॲक्चुअली. मला आता ह्याच्यानंतर तुला असं एक प्रश्न माझ्या डोक्यात येतोय, की बरेचदा ना आपल्याला आपले आई-वडील किती योग्य आहेत, हे आपण जेव्हा पालक होतो तेव्हा कळतं. आणि मग आपणही त्या गोष्टी आपल्या मुलांमध्ये रुजवायचा प्रयत्न करतो. तर तुला तुझ्या बाबतीतल्या अशा काही गोष्टी सांगता येतील का, की ज्या तुला तुझ्या आई-वडिलांच्या अगदी जाणवल्या, की हो त्या अगदी योग्य होत्या आणि आता तूही त्या तुझ्या मुलांमध्ये रुजवायचा प्रयत्न करतीयेस किंवा केलायस? हा खूप ट्रिकी प्रश्न आहे बरं का. माझ्या खरं म्हणजे माझं मत असं आहे, की मुलांमध्ये आपण फार काही रुजवू शकत नाही. ती जशी असतात तशी त्यांना ॲक्सेप्ट करणं हे सर्वात सुंदर असतं. आपल्यात जे असतं ते बघून मुलं आपली शिकतात. अनेक गोष्टी शिकतात. खरं जर आहे. पालक चिडचिडे असले आणि शांत राहायला सांगत असले, तर नुसतं सांगितलं आहे म्हणून मूल शांत होणार नाही. कारण त्यांनी पालकांना फक्त चिडतानाच बघितलंय आणि तेच त्यांना फॉलो करता येणार आहे. त्यामुळे माझ्या पालकांच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं, की त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार तफावत नव्हती. जी काही होती ती हळू-हळू बोथट होत गेली, कारण ते स्वतः पालकत्व ही अभ्यासाची गोष्ट समजत आणि त्याचा सतत अभ्यास करत. त्यामुळे मी जेव्हा पालक झाले, तेव्हा मला हे माहीत होतं, की माझं अनुकरण मुलं करणार आहेतच. मग स्वतःला तपासत राहणं, सुधारत राहणं आणि त्याचे वेगवेगळे मार्ग शिकत राहणं. ते शिक्षण अनेक वर्ष चालूच राहील. म्हणजे अजूनही मी असं नाही म्हणणार, की मला पालकत्व संपूर्ण समजलंय.
इट्स अ हो. लाँग वे टू गो. बापरे! असं म्हणतात, की तुमची मुलं 40 वर्षाची झाली, की मोठी होतात. माझी आई आता माझ्या पालकत्वातून जस्ट काही वर्षांपूर्वी बाहेर आली. तर मला तर अजून भरपूर वर्ष यात घालवायची आहेत. कारण मोठी होतात ना मुलं, तशी वेगळी आव्हानं त्यांच्यासमोर येतात आणि आपल्याही समोर येतात. आणि दोन्ही मुलांची भिन्न व्यक्तिमत्व दिसत असतात. त्यांना जे करायचं आहे ते लवकर सापडावं, यासाठी काही गोष्टी मात्र आवर्जून करायच्या अशी गरज मला लक्षात येते आणि माझ्या नवऱ्यालाही, दोघांनाही आम्हाला ते जाणवतं. खरंच आहे, की पालकत्व म्हणजे असं म्हणतात ना, की वन्स पॅरेंट इज ऑल्वेज अ पॅरेंट. आता मला तुला असं विचारायचं आहे, प्रत्येक पालकाची एक स्वतःची विचारांची एक बैठक असते, की जसं मी मगाशी आपण बोललो, की तू म्हणलीस ते मला अगदीच पटलं, की त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढू द्यावं. पण तरीसुद्धा थोड्याशा अपेक्षा असतात. असं त्यांनी मोठं झाल्यावर असं व्हावं किंवा काय असं कुठेतरी त्या अपेक्षा असतात. पण त्याच्या बाबतीत काही पालक खूप आग्रही असतात, की नाही असंच व्हायला पाहिजे. आणि काही पालक जे असतात, की त्या अपेक्षा सांगतात, पण त्या लादत नाहीत. जसं तू तुझ्या बाबतीत सांगितलंस. आपली मुलं कशी असावीत हे ठरवणं खरं तर अशक्य आहे. आम्हाला इतरांच्या तुलनेत मुलं थोडी उशिरा झाली, कारण मी शिकत होते. मला नोकरी करायची होती मुलं होण्याआधी. त्यामुळे लग्नानंतर जवळ-जवळ 7 वर्षांनी म्हणजे मी 31 वर्षाची असताना मोठा मुलगा झाला आणि 35 वर्षाची असताना दुसरं मूल झालं. उशिरा मुलं झाल्याने एवढीच इच्छा होती, की मुलांमध्ये कोणतंही व्यंग नको. ते एक कारण टेन्शन असतं ना, की आई-वडिलांची वय जास्ती असली, की हो. मुलांमध्ये व्यंग येतंय का काय? मुलं हं, आजारी हं. जन्माला येतात का काय? तर ती सशक्त आणि सुदृढ असावीत. एवढी आमची एक खूप महत्त्वाची अपेक्षा होती, इच्छा होती आणि तसं घडलं लकीली. बाकी खूप मोठ्या अपेक्षा करणारी मी आई नाही. मूल आनंदी हवं, स्वतंत्र हवं. त्याला हं. त्याची आवड ओळखता यावी. मैत्रीमधली मजा त्याला कळावी. इतरांचा त्याने फायदा घेऊ नये. त्याने इतरांना मदत करावी. त्याला आत्मविश्वास वाटावा, स्वतःबद्दल छान वाटावं. पण त्याच्यातून आगाऊपणा येऊ नये वगैरे. अगदी अगदी सामान्य अपेक्षा आहेत माझ्या. फार काही खूप मोठ्या नाहीयेत. मस्त. सामान्य जरी असल्या तरी त्या रास्त असं मला वाटतंय. आणि खरंच ॲक्चुअली या बेसिकच गोष्टी खरं अपेक्षित असाव्यात मुलांकडनं. म्हणजे मुलांनाही त्या गोष्टीचं दडपण येत नाही. यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की एक पालक म्हणून वावरताना किंवा वागताना काही गोष्टी अशा असतात, की ज्याचं भान राखणं खूप गरजेचं असतं, की त्यांच्याशी डील करताना आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कुठल्या अजिबात नाही केल्या पाहिजेत. तर तुझ्या मते अशा कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या तू आवर्जून केल्यास आणि काही गोष्टी अशा, की ज्या तू टाळलेल्या आहेस, की नाही करायच्या या गोष्टी? हाही खूप अवघड आहे हा प्रश्न. म्हणजे याचा विचार करताना सुद्धा मला अवघडच जाते उत्तर द्यायला खरं. पण पालक म्हणून जेव्हा आपण मैत्रीचं नातं स्वीकारायचं ठरवतो ना, तेव्हा अनेक वेळा मुलांना त्या नात्यातली सीमारेषा कळत नाही, असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे मी पालक झाल्यावरच हे लक्षात आलं. मी मुलगी असताना हे कितपत झालं आय डोंट नो. आईला विचारायला पाहिजे. वाटेल ते बोललं, रागावलं तरी आई-बाबाला चालेल अशी मुलांची समजूत होऊ शकते. तेव्हा वेगळ्या प्रकारे मुलाला विश्वासात घेऊन किंवा काही वेळा थोडं कठोर होऊन पण सॉफ्टली एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगून आपला मुद्दा समजावून द्यावा लागतो. याचं उदाहरण द्यायचं झालं ना, तर माझा मोठा मुलगा ओजस टीनेजर आहे. कुठल्याही बरोबर. छोट्या कारणावरून भडकणं, भांडणं, एकदम रडायला लागणं, अपशब्द वापरणं, असं अगदी सर्रास या वयाची मुलं सगळीच करतात. असं नाही की तोच करतो, पण त्याच्या वयाचे हे प्रश्न असतात. अगदी. तर आपण रागावलेलो असलो, तर आपणही तितकेच शिगेला पोहोचलेलो असतो. अशा वेळी मुलाला सांगावं लागतं, की आपली दोघांचीही डोकी थंड झाली की बोलूया. या विषयावर आपण बोलायचंय, पण आत्ता नाही. आपण जेव्हा डोकं शांत करू तेव्हा बोलूया. शांतपणे बोलू, मार्ग काढू, नाहीतर ठिणग्या उडत जातात आणि त्या भांडणाला काही अर्थच राहत नाही. हे झालं भावनांच्या अभिव्यक्तीविषयी आणि मुलांना हे खूप छान समजतं बरं का. जेव्हा तुम्ही मुलांना हं. सांगता, की "हे बघ आता माझंही डोकं फिरलंय. तुझंही अजिबात तुला राग आवरता येत नाही. तर आपण शांत होऊ. आज रात्री इतके-इतके वाजता आपण याविषयी बोलू." मग त्यावेळी येऊन मूल आठवण करतं, की आपल्याला बोलायचं होतं ना आणि ग्रेट. मग हा सगळा जो वेळ मिळतो ना मध्ये, त्यात मूल शांत होतं, आपण शांत होतो, थोडा विचार होतो त्याच्यावर. खूप काही फ्रुटफुल त्याच्यातून निघतंच असं नाही, पण निदान भडकाभडकी होत नाही आणि ते खूप आवश्यक वाटतं मला मुलांच्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत खरं तर. रागवा-रागवी होऊन नाती विस्कटता नाही कामा आणि मुलांची वयं लक्षात घेऊन त्यांना लैंगिक अभिव्यक्तीबद्दल योग्य पद्धतीने काही गोष्टी शिकवाव्या लागतातच, अगदी लहान असल्यापासून.
आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन संकोच न करता मुलांशी बोलायचं कसं ह्याचा अभ्यास करावा लागतो. ही हो. गोष्ट खूप चॅलेंजिंग असते. मला सुद्धा मुलांशी बोलणं सोपं जातं, पण त्याविषयी इतरांशी बोलायला आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल. हं. लैंगिकतेबद्दल लहान मुलांशी किती आणि कसं बोलायचं ह्याची जाण असावी लागते. ते समजून घ्यावं लागतं. कोणत्या प्रकारच्या अडचणी, सवयी मुलांना लागू शकतात आणि त्या कशा सोडवाव्यात याचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. पुस्तकांमध्ये वाचून काही गोष्टी अवगत कराव्या लागतात हं. आणि ते अतिशय नजाकतीने हाताळावं लागतं. ते मूल घाबरून नाही जाता कामा, त्याला स्वतःची लाज नाही वाटता कामा, त्याचं खच्चीकरण नाही होता कामा आणि त्याच्या सन्मानाला धक्का नाही लागता कामा. अशी बरीच काळजी घेऊन त्या मुलांशी बोलता येऊ शकतं. त्यामुळे हं. पालकांना ही जाण असावी, की काय आणि किती बोलायचं आहे. नाहीतर काही-काही पालक अति बोलतात या गोष्टींविषयी, कारण त्यांच्याच मनातली ती जी आवड असते, आकर्षण असतं, हे शमलेलं नसतं. त्यामुळे पालकांनी आधी स्वतःला शांत करणं हे खूप आवश्यक आहे. आणि जिथे प्रश्न पडतील, उत्तरं सापडणार नाही, तिथे तज्ञांची मदत सुद्धा निःसंकोचपणे घेता यायला पाहिजे. ॲक्चुअली हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी स्वतः स्टेप अप फाउंडेशनमध्ये जे आम्ही काम करतो, ते आम्ही एडोलसंट एजच्या मुलांबरोबरच करतो आणि सगळे स्टुडंट 8वी आणि 9वीचे असतात आणि आम्ही बघितलेलं आहे, की पालक येऊन सांगतात, की आमच्या मुलांशी ह्याच्याबद्दल बोलायचं नाही. त्यांना हे असं सांगायचं नाही किंवा त्या तासाला मुलांना पाठवत नाहीत अनेकदा. असंही होतं, की नाही त्यांना लैंगिक शिक्षण नाही द्यायचं. कारण आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये त्यांना अगदी इंटरकोर्स आणि ह्याच्यापासून सगळं बोलतो त्यांच्याशी. पण ते शास्त्रोक्त पद्धतीने ऑफ कोर्स. पण तिथे असतो हा एक प्रोटेस्ट असतो, की कशाला एवढ्या लहान वयात त्यांना हे सगळं कळायला पाहिजे, काही गरज नाहीये. पण हो. तू जो हा मुद्दा मांडलास तो ॲक्चुअली खरंच आई-वडिलांनी त्याचं शिक्षण घेणं खरं जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मग मुलांशी तुम्ही संवाद त्याच्याबद्दल साधा म्हणजे तेही कम्फर्टेबल होतील. आता यानंतर मला ॲक्चुअली तुझ्या पालकत्वाविषयी एक प्रश्न पडलाय आणि तो मला तुला विचारायचा आहे. तुझा मी एक लेख वाचला होता ॲक्चुअली. तर तोही खूप प्रेरणादायी होता. म्हणजे मला तो वाचल्यानंतर असं झालं होतं, की अरे नाही हे प्रत्येक पालकाला कळलं पाहिजे, की मुलं ही फक्त शाळेतच शिकतात. या विचाराला फाटा देणारा तो खरं तर लेख होता. तर त्याबद्दल थोडंसं उलगडून सांगशील का? म्हणजे मग आपल्या पालकांनाही त्याचा उपयोग होईल. हो, सांगते ना. ते खरं तर पॅन्डेमिकच्या बॅकग्राऊंडवरती ते मांडलं होतं मी, की मुलं घरीच आहेत, तर काय मुलं कंटाळतायत याचं मला आश्चर्य वाटायला लागलं होतं. इतरांची मुलं का कंटाळतायत? शाळा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे मी शाळेत मुलांना खरं तर घातलं आहे. म्हणजे शाळा दुय्यम असते असं नाही मला वाटत. पण असे जेव्हा चॅलेंजिंग काळ येतात पॅन्डेमिकसारखे किंवा हं. वीकेंड्सना सुद्धा मुलांनी घरी असणं, मुलांनी आपलं आपण शिकणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्याबद्दल विचार करताना ते सुचलं होतं, की शाळेत मूल जे शिकतं ते परिपूर्ण असू शकत नाही. शाळेची एक ठराविक चौकट असते आणि त्या चौकटीच्या बाहेर पालकांनी अति अपेक्षा करणं हेही शाळेच्या दृष्टीने घातक असतं. किती ताण देणार ना तुम्ही एका शाळेला, जी शाळा एकेका वर्गात 40 ते 60 मुलांना हँडल करतीये. मग दॅट इटसेल्फ इज व्हेरी स्ट्रेसफुल. तर घरी आणि पालकांबरोबर जो वेळ मूल घालवतं, त्यातून असंख्य गोष्टी मूल शिकत असतंच. याची जाणीव असणं आणि त्यासाठी हा अनुभव समृद्ध कसा होईल हे बघणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य नक्कीच आहे. शाळेव्यतिरिक्त उरलेल्या वेळात मुलांनी वेगवेगळ्या क्लासेसना जाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, हे आपलं आपण खरं एक्सप्लोर करावं असं माझं मत आहे, की एखादं मूल एखाद्या खेळात प्रवीण असेल जर का आणि त्या मुलाला कोचिंगचा उपयोग होणार असेल, तर अशा मुलाला माझ्यासारख्या आईनी जर का रोज टेकडीवर नेलं, तर त्या मुलासाठी ते योग्य होणार नाहीये, याचीही मला अगदी पूर्ण जाणीव आहे आणि माझ्या मुलांनी कसा त्यांचा वेळ घालवायचा माझ्याबरोबरचा आणि घरातला हे ठरवताना, ह्या काही गोष्टी आम्ही ट्राय पण करून बघितल्या बरं का, की त्यांना काही क्लासेसना घालून बघितलं, पण नाही मुलं तिथे हं. रमली. माझा मोठा मुलगा ओजस अगदी छोटा असल्यापासून पुस्तकं, खेळ ह्याच्यामध्ये 8-8 तास रमायचा आणि आम्ही थक्क व्हायचो, की ध्यान लागल्यासारखा एकेका गोष्टीचा हा ध्यास घेतो आणि पूर्ण जीव ओतून तो त्याच्यात रमतो आणि ती पूर्ण करतो. आणि त्याला ट्रेकिंगची पण आवड आहे. त्यामुळे त्याचे हे छंद जे आहेत ते त्यांनी निवडलेले आहेत. हं. आणि मला असं लक्षात आलं, की आपण बाहेरून कुठली शिस्त त्यांना लादायची गरज नाहीये. त्यांना जे आवडतं त्याच्यातून ते शिस्त घेतात आणि स्वतःची शिस्तीची वेगळी व्याख्या तयार करतात. त्यामुळे घड्याळाच्या काट्याला बांधलेलं मूल ह्याचा सुद्धा मला खूप त्रास होतो कधी-कधी, की "अरे, अरे, बिचाऱ्याला यावेळी उठावंच लागते." त्याला खरं 12 वाजता झोपायला आणि 12 वाजता उठायला आवडतं. पण या कारणासाठी त्यांनी याच वेळी उठायला पाहिजे.
त्याचा मला स्वतःला फार त्रास होतो. म्हणजे मी पण लहानपणी अशी नव्हते, की लवकर उठून सगळं शिस्तीत करीन वगैरे. आणि धाकटा आहे ना तुहीन, त्यानी हाताने असंख्य गोष्टी करून बघितलेल्या आहेत आणि त्याला बघायच्या हं. असतात. त्याला कसली भीती म्हणून वाटत नाही. मग त्याला वायर्स, बॅटरीज, इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स हवी असतात. तो निवडतो दुकानात जाऊन, की आज मी हे घेऊन बघतो, ते घेऊन बघतो. काही व्हिडिओज बघतो ऑनलाईन आणि तसे ट्राय करून बघतो आणि त्याच्यातून जोड-तोड करून तो मस्त प्रयोग करतो, खेळणी तयार करतो. त्यानी घरची काही मशीन्स दुरुस्त केली. आय वॉज रिअली सरप्राईज्ड, की एखाद्या वॉव! मुलाला तुम्ही जेव्हा मोकळीक देता, तेव्हा ते मूल काय-काय करू शकतं, केवढं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या गोष्टींना शाळा पुरणारच नाहीये. खरंय. शाळा सगळ्या मुलांना सारखं शिक्षण देऊ शकते. ते इन अ वे समानतेसाठी वगैरे बरोबर आहे. अत्यंत योग्य आहे. शाळेतून ज्या गोष्टी मिळतात त्या नाही घर देऊ शकत. हेही तितकंच खरं आहे. पण मग त्या मुलांमधल्या काही वेगळ्या शाळेबाहेरच्या खास गुणांचं काय? तर त्याचं पोषण घरानीच करायला हवं. मुलांचा अगदी. सन्मान कसा करायचा याबद्दल ज्या पालकांना समज असते ना, त्यांना ह्या गोष्टी आपोआप दिसू लागतात. आणि असं नाही मला वाटत, की मी उत्तम पालक आहे वगैरे, पण माझ्याकडूनही चुका होतच असतात, झालेल्याही आहेत. पण पुन्हा चुका होऊ नयेत ह्याच्यासाठी मात्र प्रयत्न मी करत राहते. मस्त. डोळस पालकत्व असं म्हणूयात का आपण ह्याला? खरंच छान आहे हा शब्द. खूपच छान. म्हणजे अगदी बायफर्केशन तू जे सांगितलंस ते मला अगदीच पटलं, की शाळा नाही सगळं देऊ शकत आणि घरही नाही सगळं देऊ शकत. तर त्याचा आपण मेळ कसा छान पद्धतीने घालू शकतो, हे जर आपण डोळसपणे पाहिलं तर नक्कीच आपल्याला मुलांमधल्या खूप वेगवेगळ्या गोष्टी मला खरं ॲक्चुअली आता तू सांगितल्यावर मला तुहींचे ते प्रश्न आठवले. फारच सुंदर प्रश्न होते ते. अगदी. मग मला तर वाटतं प्रत्येक मूल असे प्रश्न विचारत असणारच. फक्त कुठल्या-कुठल्या आई-बाबांचं लक्ष आहे त्याच्याकडे, असा प्रश्न उरतो. तर मला तर ते एक धमाल विचार करण्याचं साधन, असं ते एक्सप्लोअर करायला आवडतं. त्यामुळे माझं खूपच लक्ष असतं त्याच्या प्रश्नांकडे. खरंच. मस्त, मस्त. नाही खूपच छान होते ते प्रश्न. ह्याच्यानंतर मला अजून एक तुझी खूप कौतुकास्पद गोष्ट वाटते, की ज्याच्यामध्ये तुझी साथ तुझी दोन्ही मुलं ओजस आणि तुहीन अगदी बरोबरीने देत आहेत. आणि ते म्हणजे तुम्ही टेकड्यांवरचं जे प्लास्टिक वेस्ट आहे त्याचं निर्मूलन आणि निसर्ग संवर्धन ह्याच्यासाठी बिया पेरणं असेल किंवा झाडांना पाणी घालणं असेल किंवा ती वेस्ट पूर्ण उचलून अगदी टेकडीवरनं खालपर्यंत आणणं ह्याच्यासाठी जे काही अपार कष्ट आणि मेहनत घेत आहे, ॲक्चुअली खरंच खूप मोटिव्हेटिंग आहे. तर तू मुलांना कसं मोटिव्हेट केलंस ही गोष्ट करण्यासाठी? मला तरी असं वाटतं, की मला मुलांना मोटिव्हेट नाहीच करावं लागलं. दे वर ऑलरेडी मोटिव्हेटेड. ओके. मी जेव्हा इकॉलॉजिकल सोसायटीचा एक 5 वर्षापूर्वी डिप्लोमा केला, तेव्हा मुलं लहान होती तशी. पण त्यांच्याशी मी तिथून शिकून आल्यावरती सगळ्या गोष्टी शेअर करायचे, जेवढ्या त्यांना आवडतील तेवढ्या. आणि त्याच्यातून माझ्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या काही जणांशी चांगली दोस्ती झाली. आम्ही काही जणांनी एकत्र काम केलं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाबरोबर काम करता, कुठल्यातरी चळवळीत सहभागी होता, तेव्हा जी विचारांची देवाण होते, त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं. हं. माझ्या चित्रांमध्ये सुद्धा हे विषय मी सामावून घ्यायला लागले हळू-हळू. कारण लोकल गोष्टींचं, स्थानिक गोष्टींचं पर्यावरणाच्या दृष्टीने जेवढं महत्त्व आहे, तेवढंच चित्रांच्या दृष्टीनेही महत्त्व आहे आणि तो एक समान धागा मला त्याच्यामध्ये सापडला. त्यामुळे मुलांना त्याची गोडी लागली आणि गरजही समजली. स्वतःला हाताने जे करता येतं आहे ते करायचं. एवढाच छोटासा विचार मनात ठेवून आम्ही टेकडीवरती काम सुरू केलं. मी केलं आणि मुलांनी फॉलो केलं असं त्याचं स्वरूप नव्हतं. काही ठिकाणी अर्थात ओके. मला लीड करावं लागलं मोठं माणूस असल्यामुळे. पण नंतर मुलांनी ज्या हिरिरीने त्याचा ताबा घेतला ना, त्याची मलाच कमाल वाटली. कधी-कधी मीच म्हणायचे, की "आज नको हां, टेकडीवर जायला." म्हणजे आता आज पाऊस पडतोय ना, तर माझा जरा कल आहे टाळण्याकडे. पण ओजस मला म्हणतो, की अशी जेव्हा द्विधा मनस्थिती होते ना, तेव्हा नक्कीच ते करावं. नक्कीच जावं टेकडीवर. तर हे मला खूप इन्स्पायरिंग वाटतं, की हे मूल छोटंसं एवढं मोठं होऊन मला शिकवतंय. तर ते फार गोड आहे. फार गोडवा आहे त्याच्यात, की आपल्या मुलांनी आपल्याला आग्रहाने सांगणं, की "नाही, नाही, आळस-बिळस झटक तू चल टेकडीवर." असं मुलांनीच मला अनेक वेळा प्रेरणा दिली आहे उलट. आता ओजस मोठा आहे त्यामुळे तो एकटा जातो, प्लास्टिक उचलतो, रॅपर्स गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. छोटी-छोटी जी रॅपर्स लोकं टाकतात हो. निर्लज्जपणे, अगदी म्हणजे राग येतो आपल्याला, की ती कचराकुंडी आहे का ती टेकडी म्हणजे? पण तिथे येऊन खाऊन फेकून द्यायचं सरळ. तो एकटा जातो तेव्हा बिया पेरतो, काँग्रेस गवत उपटून टाकतो. त्याला आपणहून या सगळ्याची आवड लागली आणि त्याला स्वतःची जबाबदारी समजते. त्यांनी रॅपर्समधून येणारी चॉकलेट्स खाणं पूर्ण बंद केलंय.
आणि सॉफ्ट ओह! ड्रिंक्स तो अजिबात पीत नाही, हात लावत नाही आणि प्रत्येक वेळी मला अजून नाही सोडता आलेलं. आणि तुहीन आणि मी कधी-कधी घेतो सॉफ्ट ड्रिंक्स, तेव्हा आम्हाला तो सांगतो, की "नाही, नाही, हे तुम्ही बंद करा हां." असा चिवटपणे तो मागे सुद्धा लागतो आमच्या. तर इतक्या लहान ग्रेट. वयात एवढं मोठं पाऊल घेणं आणि त्याच्यावरती अढळ राहणं, हे मला फार कौतुकाचं वाटतं. ॲक्चुअली म्हणजे मी जेव्हापासून हे फॉलो करते तुझं पेज तेव्हापासूनच मला ह्या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य आणि कौतुक असं दोन्हीही वाटत आलंय. माझा पुढचा प्रश्न ॲक्चुअली त्यालाच संलग्न असा आहे, की ओजसनी आपल्या वनविभागाला एक हस्तलिखित पत्र लिहिलं होतं. तर त्याची सुद्धा वनविभागाने दखल घेतली किंवा तुहिन सेल असं म्हणत मीडियाने सुद्धा त्याला छान कव्हरेज दिलं होतं आणि बऱ्याच लोकांपर्यंत मला वाटतं ही लढाई अगदी छान पद्धतीने पोहोचतीये. तर सध्या कसं एक अभ्यास एके अभ्यास किंवा एक असतो ना ॲटिट्यूड, की आपल्याला काय करायचंय? आपलं सगळं नीट चाललंय ना? अशी एक मेंटॅलिटी असणाऱ्या जमान्यामध्ये हे चित्र खूप रेअर आहे. आता एक पालक म्हणून जेव्हा तू बघतेस या सगळ्याकडे, तर तुला कसं वाटतं? माझा भाऊ पर्यावरण क्षेत्रात काम करतो आणि अनेक मित्र-मैत्रिणीसुद्धा पर्यावरण तज्ञ आहेत. त्यांच्याकडून समजून घेऊन करण्याजोग्या कित्येक गोष्टी आहेत आणि सतत तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीत पर्यावरणाचा विचार करत राहायला पाहिजे. जे खरं आधीच्या पिढीनी करायला हवं होतं, पण त्यांनी नाही केलं, मग आपणही नाही करणार, मग कोणीच करणार नाही. आणि कशात ढकलतोय आपण आपल्या हं. मुलांना, अशी एक खूप सतत चिंता वाटत राहते. आपणही त्या पुरेशा गांभीर्याने नाही ना केल्या, तर आता लहान मुलांनाच त्यांच्या कृतीतून त्या कराव्या लागणार आहेत. जसं ग्रेटा थनबर्गचं एक लीडिंग एक्झाम्पल आहे जागतिक स्तरावरचं आणि ते हं, हं. फार वेदनादायक वाटतं मला, की ही छोटी-छोटी पोरं उपोषण काय करतात आणि बसून काय राहतात, शाळा काय सोडतात, एकच गोष्ट लावून काय धरतात. ते याचमधनं तिने एवढा बिचारीनी प्रवास करणं, ते काय सोपं आहे का? पण ही मुलं पेटून उठलेली आहेत. आणि हं. आत्ता नाही तर केव्हा? म्हणजे इट्स ऑलरेडी लेट असं आपण आता म्हणतोय. म्हणून मुलांना उत्स्फूर्तपणे जे करावं असं वाटतं ना, ते करायला मी नेहमी पूर्ण पाठिंबा देते. ॲज लाँग ॲज दे आर सेफ अँड सिक्युअर. आपलं जीवनच जर पर्यावरणीय प्रश्नांमुळे धोक्यात येणार असलं, तर या शिक्षणाचा तरी काय उपयोग आहे? असा एक सतत प्रश्न खरंय. पडत राहतो. त्यामुळे समजलेल्या गोष्टींचं ॲप्लिकेशन आयुष्यात कसं करायचं, याचीच ती धडपड आहे असं वाटतं. खरंय, खरंय. म्हणजे खरंच आता हाय टाईम आहे असं म्हणायला पाहिजे, की वी हॅव टू टेक ऑल थिस थिंग्स सिरियसली. थोड्याशा आता वेगळ्या प्रश्नाकडे येणार आहे, की तुझा आणखीन एक लेख मला खूप अंतर्मुख केलं होतं त्या लेखानी आणि त्याचं टायटलच खूप छान होतं, की गुड मेन इन मेकिंग. तर आपल्याकडे अजूनही बऱ्याचदा असं बघितलं जातं, की जेंडर बायस्ड रोल्स प्ले केले जातात, की आई म्हणजे हे, बाबा म्हणजे ते. तर तू आपल्या पालकांना थोडंसं याविषयी सांगू शकशील का? तुझ्या त्या लेखात तू जे विचार मांडलेस, तर त्याच्यावरती लोकांनी गरज आहे ॲक्चुअली खूप विचार करण्याची. त्याच्याबद्दल थोडंसं सांग? मला जेव्हा ही दोघंही मुलं झाली ना, मुलगे झाले, तेव्हा मी मुलांना वाढवताना पालक म्हणून आपली काय जबाबदारी ह्याच्यासाठी काही पुस्तकं शोधून काढली. ओके. 100 थिंग्स टू ब्रिंग अप युअर बेबी बॉय असं एक पुस्तक मला सापडलं आणि दॅट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग. मुलांना मुलगे म्हणून मोठं करायचं आहे, की माणूस म्हणून? हा विचार माझ्या सतत मनात येत असे. वाह! कारण मी स्वतः मुलगी म्हणून वाढलेली आणि तरीही मी खूप समानतेच्या वातावरणात वाढवलेली. म्हणजे मला असं तू मुलगी आहेस म्हणून हे नको, मुलगी आहेस ते नको, असं कधीही कोणीही म्हणलं नाही. माझा नवरासुद्धा मला कधी म्हणत नाही, की "मुलगी आहेस तर कशाला जातेस एकटी?" मी बिनधास्त एकटी कुठेही जाऊन काहीही कामं करून आलेली आहे. आणि मुलांना असा ॲरोगन्सही असता नाही कामा, असंही मला वाटतं, की आम्ही मुलगे आहोत, आपण शहाणे आहोत, असं त्यांना वाटू नये. म्हणजे जेंडरवर अवलंबून काही बायोलॉजिकल नैसर्गिक बाबी वगळता माणूस हा समानच असायला हवा. पण स्त्री म्हणून मला स्वतःला सुद्धा असंख्य ठिकाणी कमीपणा सहन करावा लागतो अजूनही. हं, ज्यात हं. जी ऊर्जा जाते ना, ती खरं कोणाचीच खर्च व्हायला नको. आणि मुलगे आहेत तर त्यांना स्वतंत्र कणखर असणं भागच आहे. हा सुद्धा जो विचार आहे ना, तो सुद्धा जेंडर बायस्ड वाटतो. आणि पण आपली समाजरचना अशीच आहे. पण त्यांना स्त्रियांचे प्रश्न, असमानता आणि त्यावर असणारे उपाय यांची सहज ओळख करून देणं ही माझी जबाबदारी मला वाटते आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न तरी असतात. आता बघूया काय होतंय. आमचे ह्याच्यावरून वाद होतात बरं का. कारण ओके. मी समानतावादी जेव्हा बोलते तेव्हा त्यांची दोघांची अशी समजूत होते, की स्त्रिया स्वतःला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ समजतात. अच्छा. पण हळू-हळू मोठं होताना त्यांना स्त्रियांचे प्रश्न येतील लक्षात. म्हणून मला तरी असं वाटतं, की जेंडर बेस्ड कामांचा बाऊ न करता
त्यांच्याशी विविध गोष्टी बोलत राहणं, त्यांच्याबरोबर करत राहणं, त्यांना त्याच्याबाबत प्रोत्साहन देत राहणं हे खूप आवश्यक आहे. आणि सोपी नाहीये ही गोष्ट. तेही मला बोलताना लक्षात येतं, की त्यांची मनं न दुखावता त्यांना जे एवढं समजतंय त्याच्यातूनच ह्या गोष्टी लक्षात आणून देणं इज अ बिग चॅलेंज. पण ॲटलीस्ट तू सुरुवात करतीयेस त्याची हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी आयाच मुलांना पॅम्पर करत असतात. "अरे तू मुलगा आहेस ना, मग तू नको हे करूस, हे करेल ना ती." हे कुठेतरी अजून आयाच त्याच्यातनं बाहेर येत नाहीयेत. तर मला असं वाटतं तू खूप एक चांगली सुरुवात आणि निदान आता हे ऐकल्यानंतर तरी आपले पालक थोडेसे याबाबतीत इंट्रोव्हर्ट होतील असं आपण अपेक्षा करूया. हं. जर आपण आता सध्याच्या काळाकडे पाहायचं झालं, तर पालक आणि मुलं हे दोघंही सध्या स्क्रीन टाईमच्या खूप विळख्यात अशी अडकत चाललेली दिसतायत. कधी-कधी पर्याय नाहीये म्हण किंवा बरेचदा सोय म्हणून सुद्धा असं केलं जातं. खूप खेळणं म्हण, पुस्तक वाचणं, भटकणं, निसर्गात रमणं किंवा एकमेकांसोबत संवाद साधणं किंवा तू जसं म्हटलीस मगाशी, की एकत्र मिळून काही गोष्टी करणं. तर या सगळ्यापासून आपण दुरावत चाललेलो आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तू तुझं हे जे अनकॉमन अपब्रिंगिंग जे सध्या करतीयेस, तर ते तू कसं जमवून आणतेस? स्क्रीन टाईम हा प्रश्न आमच्याही घरात सतत भेडसावत असतोच की. सोपा मार्ग नाहीच आहे त्याला. सध्याच्या काळामध्ये तर फारच ते अगदी म्हणजे अंगावर आलेत स्क्रीन्स आपल्या अगदी. तर रमवायचं कसं ना स्वतःला, इतरांनी सुद्धा आपापल्यांना. पण मग त्याबद्दल बोलत राहणं आणि मुख्य म्हणजे स्क्रीन नाही, तर मग त्या वेळेत काय करायचं? याची उत्तरं मुलांसमोर ठेवणं यांनी फायदा होतो, असं लक्षात आलं. तू चित्र काढ, तू पुस्तक वाच, तू साफसफाई कर, मला स्वयंपाकात मदत कर, हे आणून दे. हं. मुलांसमोर असे आपण जेव्हा ऑप्शन्स मांडतो, तेव्हा त्यांना त्याची मदत होते. सायकल चालवून ये, मांजराशी खेळ, टेकडीवर जाऊया, रोजच जाऊयात, खाली खेळायला जा, त्या मित्राला बघ वेळ आहे का? अशा गोष्टी आपण सुचवत राहिलो ना मुलांना, हं, तर मग हं. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करायला पाहिजे हे त्यांनाही आपल्याला सतत लक्षात आणून देतं. नुसतंच म्हणलं ना, की आता नाही बघायचा हा टीव्ही, आता नाही बघायचा हा लॅपटॉप, आता बास झालं, तर मग त्यांना उलगडत नाही, की मग इफ नॉट धिस, देन व्हॉट? मग काय करू? आपल्या आवडी-निवडी मुलांना माहीत असणं, ह्यानी यात खूप भर पडते, की खूप मोकळा वेळ आहे, तर मी काय करायचंय हे माझं मला माहीत असणं. हे त्या माझ्या मुलांनी त्याचं ठरवणं, ह्याच्या इतकी सुंदर गोष्ट नाही. हं. आता तुहीनला मोडलेली मशीन्स उघडून दुरुस्त करायला आवडतात. त्यांनी आमच्या घरातलं एक घड्याळ दुरुस्त केलं, एक कूलर दुरुस्त केला आणि मग ते उघडून असा तो बसायचा आणि त्याच्या आत काय-काय बघायचा आणि नवीन-नवीन गोष्टी त्याला सुचतात त्याच्यातून. तर धिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. फक्त खरंय. इतर पालकांचं मी बघितलं, की त्यांना धाडसच होत नाही त्यांचं, की हे मुलाला उघडू द्यावं आणि गंमत म्हणजे त्यांनी उघडून ते वाया नाही घालवलं, फेकावं नाही लागलं. त्यांनी ते दुरुस्त केलं आणि वापरतोय आम्ही परत तो कूलर बिघडलेला. वाह! ही फारच मजेदार गोष्ट आहे. म्हणजे आपले उद्योग मुलं शोधतात त्यांना तुम्ही पुरेशी मोकळीक दिलीत तर. मला पण हे खूप लक्षात आलं गेले 1.5 वर्ष आपण ह्या सगळ्या लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं जे जातोय, की मुलांबरोबर मिळालेला हा जो भरपूर वेळ आहे ना, त्याचं नेमकं काय करायचं हेच पालकांना कळलंच नाहीये अजून असं कुठेतरी जाणवतं. तुझ्या दृष्टीने तू त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स करू शकशील का? डूज एंड डोंट्स आपण म्हणूयात त्याला थोडेसे. एकमेकांबरोबर वेळ घालवायची ना, मुलं अगदी लहान असल्यापासून सवय असायला हवी. मुलांनी स्वतःला आपापलं रमवावं आणि तुमच्या अध्यात-मध्यात करू नये. असा जर तोरा सुरुवातीपासून असेल, तर मुलांनाही तुम्ही नकोच असता. तुम्हाला मुलं हं, हवीशी असली तरच त्यांना तुम्ही हवेसे असणार आहात. खरंय. त्यामुळे लहानपणापासून सुंदर बॉन्डिंग होईल असा वेळ आवर्जून काढणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर अक्षरशः मला मुलगा झाला ना पहिला, तेव्हा मी जॉब सोडून दिला. काही महिने आधीच बिकॉज आय आय वॉन्टेड टू स्पेंड माय टाईम विथ माय चिल्ड्रन. हे माझं पक्कं होतं आणि अफोर्डेबलही होतं. ही एक वेगळी बाब काही घरांमध्ये असू शकते. शेअरिंग करायला हवं मुलांबरोबर अनेक बाबतीत अगदी लहानपणापासून त्यांच्या वयाला योग्य असं. आणि हे वरून लिंपल्यासारखं नाही असं मला असं नेहमी वाटतं, की जेन्युइनली मूल तुम्हाला हवं-हवंसं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून मुलाशी तसं ॲक्ट करणं, वागणं ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी स्वतःवर काम खूप करावं लागतं हो. आणि गरज पडलीच तर मदतही घ्यावी लागते, जी भारतासारख्या देशात तर उपलब्ध असते सुद्धा. आणि काय करू नये तर आपल्या प्रश्नांमुळे मुलं भरडली जाणार नाहीत हे नक्की बघावं. आपले हं. प्रश्न सोडवायला शिकावं, त्याच्यासाठी स्वतःवर आधी काम करावं पालक म्हणून, माणूस म्हणून. स्वतःचं हीलिंग करावं. ह्याच्याविषयी आपल्याशी कोणीच कधी बोलत नाही आणि मग खूप उशिरा ह्या गोष्टी लक्षात येतात, की अरे माझ्या इनर चाइल्डचं हीलिंगच झालं नाहीये.
म्हणजे आय एम सो हर्ट माय सेल्फ अँड हं. दॅट इज द रिझन वाय आय एम हर्टिंग माय चिल्ड्रन. तर असं कसं चालेल? म्हणजे असं म्हणतात ना, की अनलेस यू हील द वुंड दॅट कट यू, यू विल ब्लीड ऑन दोज हू डिड नॉट हर्ट यू. हो. असं येते, की तुम्ही तुमच्या मुलांना मग दुखवत राहता. तर हे नाही होता कामा. स्वतःवर काम करणं मला खूप आवश्यक वाटतं यासाठी. मग मुलांना मारणं, रागावणं, दुखावणं, अपमान करणं, ह्या गोष्टी आपल्या हातून होत नाहीत. तुम्ही हीलिंग चांगलं केलेलं असलं स्वतःचं की. अनेक प्रकारचे ताण सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. कोणीच असं ताणमुक्त आयुष्य नाही जगत. पण ते ताण नीट मॅनेज करणं हे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी फार आवश्यक आहे आणि त्याच्यावरती पालकांनी अगदी फोकस ठेवावा असं माझं आवर्जून सांगणं आहे. मस्त. फारच छान. मला ते इनर चाइल्डचं हीलिंग ही खरंच खूपच अभ्यासपूर्ण गोष्ट आहे ॲक्चुअली आणि त्याच्यावरती आपल्याकडे जसं मी मगाशी म्हटलं, की लोकांना माहितीच नाहीये त्या गोष्टी. मला आता तुला थोडंसं पुढे जाऊन एक प्रश्न असा विचारायचा आहे, की तू एक टीचर म्हणून सुद्धा काम करतेस. अक्षरनंदनमध्ये तू आर्ट टीचर म्हणून काम करतेस. तर बरेच पालक कदाचित तुझ्या संपर्कात येत असतील. तर तुला सध्याच्या पालकांमध्ये काय ट्रेट्स दिसतात आणि त्याच्यात काही बदल करावे असं तुला वाटतं का? हा फार सुंदर आहे प्रश्न हा. मी ज्या पालकांच्या संपर्कात येते ना, त्यात मला 2 टोकं दिसतात. एक अतिशय सुजाण आणि पालकत्वाची समज आणि सुंदर भान असणारे पालक असतात, ज्यांच्याकडून आपल्याला खूप शिकण्याजोगं असतं, की मुलांच्या पर्सनॅलिटीज बघून त्याप्रमाणे ते कसं रिअरिंग त्यांचं आहे ना मुलांचं, ते अमेझिंग असतं आणि अशा लोकांच्या संपर्कात राहून खरंच सुंदर देवाण होते. आणि दुसरं एक टोक म्हणजे अगदीच अनभिज्ञ असतात, की ज्यांना पालकत्व म्हणजे काय, जबाबदारी आहे आपली, का काय आपण नेमकं करायचंय, का हं, कसं हं. वाढवायचंय मुलांना, याचं काहीच त्यांनी अभ्यास केलेला नसतो, काहीच माहिती नसतं. आणि ते स्वतःच्याच प्रश्नांमध्ये मग्न असतात. त्यांना आपापले प्रश्न आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करायची गरज असते आणि त्याच्यासाठी जर का त्यांनी मदत घेतली, तर त्याचा फार चांगला उपयोग होतो. मुलांचं भलं करायचं असेल ना, तर मला असंच वाटतं, की पालकांनी स्वतःवरच काम करण्याची गरज आहे. अगदी. म्हणजे जरी अगदी पहिल्या टोकाचे पालक आपण म्हणले ना, की सुजाण पालक आहेत, ज्यांना समजतं. त्यांच्याकडून सुद्धा छोट्या-छोट्या काही ओव्हर पॅम्परिंगच्या मिस्टेक्स होत असतात. तर त्यासुद्धा होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा काळजी घेणं, असे मला अगदी टोकाच्या गोष्टी सध्या दिसतात. असं बॅलन्स्ड पालकत्व असतं की नाही, असा एक प्रश्न पडतो बुवा. खरंय, खरंय. तू जसं मगाशी म्हणलीस ना, की बॅलन्स्ड पालकत्व. तर अगदी आपण बॅलन्स नको म्हणूयात, पण निदान सुजाणकडे जाणारं असं जे पालकत्व आहे, तर त्याबद्दल तुझी काय परिभाषा? आणि त्यालाच जोडून तू आज आपल्याला जे कोणी ऐकतायत, आपले पालक श्रोते जे आहेत, तर त्यांना या सेल्फलेस पॅरेंटिंगच्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून काय संदेश तुला द्यायला आवडेल? मला असं वाटतं, की यशस्वी सुजाण पालकत्व हे शब्द ऐकून जेवढे अवघड वाटतात, तेवढं काही ते अवघड नाहीये नक्कीच. पण पालकत्व ही खूप कॅज्युअली घेण्याची गोष्ट सुद्धा नाही राहिलेली. त्याचा अभ्यास करून जबाबदारीने पालकांची भूमिका नक्कीच बजावायला हवी आणि ही सुद्धा खूप अवघड गोष्ट नाहीये. आणि पालक होणं ही एक आयुष्यातली अतिशय सुंदर गोष्ट आहे. त्यातून माणूस म्हणून आपण खूप समृद्ध होत जातो आणि त्याचा आनंद आयुष्यभर मिळत राहील असंच मला वाटतं. त्यामुळे एवढ्या सुंदर गोष्टीला का मुकावं कोणी? खरंय. मस्त, मस्त. फारच छान. तुझी परिभाषा अगदीच थोडक्यात होती, पण खूप समर्पक होती असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतंय माझे सगळे प्रश्न झालेले आहेत विचारून आणि खूपच छान पद्धतीने आणि अगदी मनमोकळेपणाने आपल्या गप्पा झाल्या आणि त्यातनं खूप छान इन्साईट्स पण मिळाले आणि हेच इन्साईट्स आपण म्हणूयात, की पालकांना गाईडिंग ठरू शकतील असं आपण एक अपेक्षा करूया. तू वेळ काढलास आणि आलीस आणि खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीस. तर त्याबद्दल खूप थँक यू. येस, नक्की शिल्पा. मलाही खूप मजा आली या प्रश्नांची तयारी करताना आणि गप्पा मारताना सुद्धा. थँक यू.